कार्य जो देहाध्यास, आणि तो देहाध्यास अनंत कालापासून आहे. आणि तो अध्यास तुमच्या श्रवणातून एका क्षणात कसा जाईल, हा त्यांचा विषय. म्हणजे शिष्याचा प्रश्न आहे हा गुरुला, की आमचा देहाध्यास आम्ही नाना येऊन जातो, तुम्ही म्हणता लक्ष दोऱ्याची बघतो सत्य आहे. मग देहाध्यास म्हणजेच काय आहे, अध्यास कशाला म्हणायचं, आणि तो अनंत कालापासून आहे. आणि तो जायचा कसा कसा जायतो, एका तुमचं एकदा ऐकून किंवा श्रवण करून लाखो कोटी जन्मामध्ये जीवात्मा या देहातून त्या देहामध्ये प्रवास करतोय. म्हणजे नाना उपाधीमध्ये तो जाऊन राहतोय आणि सुख दुःख भोगून तो कर्माला वाढवतोय, त्याचं पाप पुण्य घडते. हे पॉइंट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हो माऊली. की भक्ती आहे अभेद भक्ती, यामध्ये अज्ञानाची निवृत्ती आहे, पाप पुण्याची समाप्ती, स्वरूपाची स्थिती आहे आणि हरीची भेटीची अवस्थेच्या अंतःकरणामध्ये जी एक आनंदाची आणि शून्यमय स्थिती वृत्तीची, ती म्हणजे मोक्ष स्थिती आहे. तिथे आनंद तयार होतो, वृत्ती शून्य होती आणि तीन देहाला ओलांडून बुद्धी भगवंताच्या आत समाविष्ट होती आणि तो जीव आणि तो शिव एकत्र नांदतात, त्याला म्हणतात अभेद भक्ती. तसं सासू आणि सून, तशी सून त्या कुळातली असती पण त्याला सोडून ह्या कुळात येते पण तिथंच नांदते. इतकंच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही त्यातलं. मग त्या घर कसं असो काय असो, त्याला पटव न पटव, त्याला कोणी समजून घेऊ न घेऊ, पण तिला घ्यावं लागतं. तसं वृत्तीला त्या अंतःकरणाच्या भगवंताला समजून घ्यावंच लागतं. हे सेम टू सेम आहे अगदी. कारण जसं तुम्हाला सगळं डिफरन्स असतं शास्त्र माहेर, खरे खरे कधी पण बडबड जास्त आहे शास्त्र आणि आव्हान तर बडबडच ऐक वाटत नाही, नॉनस्टॉप. थोडं 5 मिनिटं चालते. जी वृत्ती अज्ञानाची ज्ञान, अविद्येची वृत्ती आहे, ते खोट्याला माझं म्हणते, जगताला खरं म्हणते, विषयाचा विषय सुख म्हणते, पण ते चुकीचं आहे. विषय प्रारब्धानुसार येतात पण सुख नसतं, संत सांगतात. कुठली असो, सोनं असो, परिवार असो, संतात तुमचं संपत्ती असो, संतती असो, ते तुम्हाला विषय वाटतं, तिथं सुख वाटतं, पण तो भ्रम आहे. म्हणून मग तिथून निघत नाही, हे तुमचं अज्ञान आहे. वृत्ती सुखाला विषयाला सोडून ह्या जडाला तोडून श्रवणामध्ये जेव्हा थांबते, अलिप्त बनते. ती ऐकून ऐकून सावध होते ना. तुमची 10 मैत्रिणी किंवा 20 मैत्रिणी, कोणाला 50 आहे, कोणाला 100 आहे, पण एखादी मैत्रीण जर चोर असेल तर ती घरी आली तर आपण तिला म्हणतो आले उठ उठ पटपट, तिला कुठे कुठे अंगठी ठेवली असते. पहिले कसं आपण कुणात कानात काढायचं, कुठे अंगठी करून ठेवायचो. मग ती आली म्हणलं तुम्हाला ते अंगठी जाते म्हणून ही भीती वाटते ना. ती आली सुट्टी आपण ती वस्तू उतरून ठेवून देतो. असं बुद्धी देहापासून साधक बाजूला ठेवून देतो. म्यूट पहा, म्यूट पहा, म्यूट कोणाचं आहे? स्वाती म्यूट टाक. पण सगळं छान आहे. एक दोन जरा करायच्यात म्हणजे घेतात कुठले उचलून काय, पण असं कळायला तुम्ही अनेक सावध राहता, पण तुम्ही देह बुद्धीपासून कुठे सावध राहता. आणि अजून एक सांगते विषय, की जे नाना लोक आहेत, कुणाची कोणती भक्ती, कुणाची कर्मावर भक्ती, कुणाची उपासनेवर प्रीती, कुणाची नामावर प्रीती आहे, भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे, पण ज्ञानावर मोक्ष नाही, त्यांना कळत नाही. हे तुम्हाला समजून घ्या. आवरणाचा नाश ब्रह्मबोधनाच होतो, ते बुद्धीचा बाद श्रवणानच होतो, संतांची संगती पुण्यानच होती, अज्ञानाची निवृत्ती तुमच्या तपस्येनच होती, संतांची भेट लाखो जन्माचं पुण्य लागतं, एका जन्माचं नाही. श्रवण काय असं रस्त्यावर पडलेले साधन आहे का? श्रवण ऐकण्यासाठी अंतःकरणातला भगवंत जागा होतो, ही श्रवणाची खासियत आहे. आवरण नष्ट होतं, ही श्रवणाची भूमिका आहे. बोले आता आवरण म्हणजे अज्ञान, हे पण कळत नाही लोकांना. अज्ञान सांगण्यासाठी ज्ञान संपादन करावं आणि ज्ञान साधूच्या मुखातून येतं,
ग्रंथाच्या शब्दातून असतं आणि वेदाच्या हृदयात असतं आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यातलं ज्ञान हे पांडुरंगाकडे बुद्धीला येतं. त्याच ज्ञान ज्ञान अवघड नाहीच आहे. तुम्हाला त्याचं वर गांभीर्य कळत नाही. बुद्धीला पांडुरंगापाशी नेऊन ठेवतं ते ज्ञान आहे. संसाराचा भाव समाप्त करतं ते ज्ञान आहे. अहंभाव जळून जातो ते ज्ञान आहे. ममत्व पळून जातं ते ज्ञान आहे. वृत्ती ईश्वराला बिलगून राहते ते ज्ञान आहे. वृत्ती अहंकारातून बाहेर येते ते ज्ञान आहे. तिला भगवंताची भेट होते ते ज्ञान आहे. ती ईश्वराला जाणते ते ज्ञान आहे. जगताची जाणी संपत्ती ते ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काही अवडंबर करून भ्यायचं काम नाही. तुम्ही लोक घाबरता म्हणजे तुम्ही नाही. बरेच जण असे मला बोलण्यात कळतं की तुमचं ज्ञान तुमच्यापाशी ठेवा आम्हाला कळत नाही असे मला बरेच लोक बोलतात. कारण गावोगाव फिरते ना मी. म्हणतात ना ते तुझं तिथं ठेवतो या पैसे ठेव आम्हाला कळत नाही. खूप सासरे मला म्हणले की छाया हे मला झेपत नाही यायची फोन लावून. कारण ते लेकीकडून राहायचे शेवटपर्यंत तिथंच राहिले ते बरेपर्यंत. त्यांच्या दारात मेले लेकीच्याच घरात लग्नाच्या वेळेस. आणि माझ्यात कोण आणि माझं कोण. माझ्यात तो आहे तर मी त्याला बाहेर बघते. तुम्ही सांगा भक्तीने त्याला आपण समर्पित होतो तर देव हा कुठं उरतो. हे भक्तीचं रस आहे. वारकरी नाचतात तर बघा एक सेकंद तरी बंद टाळीतला. रात्र दिवस हर पल टाळे हर पल मृदंग आहे हर पल नाम आहे हरिपाल भगवंताचं प्रेम आहे. मग आता तेच ज्ञान आहे ना. प्रेम म्हणजे आनंद आहे. आनंद म्हणजे सुख आहे. सुख म्हणजे आत्मा आहे. आत्मा म्हणजे पांडुरंग आहे. इतकं सोपं येत आहे राधा. भक्तीत मिरावा जनावा तर भक्ती श्रेष्ठ आहे. मिरावा ना भक्तीतून. आम्ही म्हणलो का भक्ती करू नका. बरेच लोकांना आमचा आक्षेप हिला भक्ती आवडत नाही. काय सांगा डोकं आपटो काय लोकांचं. भक्तीशिवाय मुक्तीकडे येऊ शकत नाही ना आम्ही. भक्ती जर झाली तरच ज्ञानात बुद्धीचा प्रवेश होतो तर नाही. आता आपला विषय काय होतो की देह जो अध्यास आहे कोणता अज्ञानाचं कार्य देह अध्यास अनंत कालापासून आहे. आणि तो जाईल कसा एका क्षणात एका जन्मात. नाना जन्म आहेत ना कोटी जन्म. एका जन्मात कसं जाईल. जन्म किती घेतले कोटी कोटी. आणि त्याचा अध्यास काय आहे अज्ञान अविद्या. अविद्येनं काय वाटतं जगत खरं वाटतं आणि देह माझा वाटतो आणि मी देह वाटतं. विषय सुख वाटतं. हे 4 पॉइंट महत्वाचे. सुख विषयाचे आत्मस्वरूपाचे नाही. मी देह आहे मी आत्मा नाही. जगत खरं आहे खोटं नाही आणि भगवंत माझ्यापासून भिन्न आहे माझ्याशी अभिन्न नाही. हे 5 पॉइंट मला सांगा. सुंदर आहेत आजचे. सांगा 5 पॉइंट. अज्ञानातून काय वाटतं. मी डबल सांगते तुम्हाला नंतर तुम्ही सांगा. अज्ञानामुळं देह मी वाटतो. देह खरा वाटतो. सुख विषयाचं वाटतं. जगत खरं आहे वाटतं. भगवंत माझ्याहून भिन्न आहे वाटतं. आणि मध्ये काय म्हणतोय तू मला गुंडाळ नको. वाक्य पूर्ण कर. जगत हे काय वाटतं सत्य वाटतं आणि कुणाला ज्ञानीवंताला मिथ्या वाटतं. पुन्हा परमात्मा जो बाहेर पाहतो तो त्याच्या जवळच आहे. आपण त्याला भिन्न पाहतो ना. मग अभिन्न येतो. अभिन्न ज्ञानामध्ये तिची प्रतीती येते. भिन्न मंदिरात असते आणि मंदिरात किंवा देवघरात तो असतो तो भक्तीचा पुतळा असतो. पण त्याचं स्वरूप आत्मरूप आत असतं. आत्मरूपानं तो आहे आणि त्याच्यामुळे आत्मा आहे अनात्मा आहे. म्हणजे तो आत आहे. वृत्ती जाण्यासाठी ज्ञान लागतं. बोधाची शक्तीनं वृत्ती आत जाते आणि वेदाचा बोध असतो. बोध हा वृत्तीत थांबतो आणि बोध आणि वृत्ती म्हणजे मन एक होतं आणि आत अंतर्मुख होतं. बोधाची शक्तीची मनाला आत नेण्याची बाकी कशाचीच नाही शक्ती. हे आम्हाला सांगावं लागतं पुन्हा पुन्हा. एका शब्दात तुम्हाला कसं कळलं. एका शब्दात बसायला ती मला बी गुंडाळली. सोनपेठ नाही माऊली. अविद्येच्या पोटातून तुम्ही काय म्हणलं ते काय वाटलं ते 4च सांगितलं फक्त. ऐका ऐक प्रेरणा वाक्य घेत जा. एवढ्या फास्ट घेता येत नाही पण थोडस लावून द्यायचं. तिला थोडीशी ऐकायला ती की 4 पॉइंट येतं की जगत दिसतं खरं वाटतं आणि वाटतं. या 2 गोष्टीवर तुम्हाला चर्चा करायची.
आहेपणा जगत अधिष्ठानाचा मायेनं जगताला दिलाय, हे सांगायचंय मला. कळालं? मग एक पण तुम्हाला मला न्यावंच लागेल ना अलीकडे. जसं एक पोरग खूप हुशार असतं 90% 95% 95, आणि एक 35 बाउंड्रीज असती, त्याला त्या महिला काहीतरी दुकान टाकून द्यावं लागतं ना पोट भरायला. सांगा आता 35% 99% सारखं आहे का? 99% अधिकारी, 35% कनिष्ठ. पोटापुरतं फक्त थोडंफार कळते, अनुभव नाही. मग तसं अध्यास देह बुद्धीला, देह बुद्धी का होती? अध्यास आहे. अध्यास आहे तुम्हाला जगताचा. का अध्यास आहे? अध्यास म्हणजे काय? जगत सत्य वाटणं, मिथ्या जगताला सत्यत्व दिलं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, का झालेला जगत आभास? अभंग आहे ना, प्रमाण आहे ना. तू जर सत्य आहे, मग जगताचं सत्यपणा आम्हाला का होतं हे सांगतो. जगत सत्य का वाटतं? बोल मग तू. मग अज्ञान तुमच्यामध्ये अविद्या आहे. तुम्ही एका जन्मात अविद्येला घाललेली नाही. तुम्ही देह बुद्धीचा नाश केला नाही. तुम्ही विकार बुद्धीचा टाकला नाही. तुम्ही हे आकारातून बाहेर आले नाही, आणि तुम्हाला निराकाराची अवस्था तुम्ही भोगली नाही, म्हणून ज्ञानमय तुम्ही झाला नाहीत, भगवंताजवळ गेला नाहीत, भगवंताचं ऐक्य झाले नाही, आत्मानुभूती भोगली नाही, देहाचा संबंध टाकला नाही, परमेश्वराचा अनुभव आला नाही, जगताचा अनुभव गेला नाही, वृत्तीचा भेद टाकला नाही, आणि संतानं तुम्हाला प्रसाद दिला नाही. सांगा कोणता शब्द चुकीचा आहे? म्हणजे किती वनमय. मग ही तर वेदाची स्थिती नाही बेटा. ही तर गाभाऱ्यातला बसलेला जर पांडुरंग दिसतो, तर ह्या गाभाऱ्यातला परमात्मा जवळ असून का टाकला जातो? सांगा. मग त्या भक्तीची परमसीमा म्हणलं की देव जवळ घेतो, पण परमसीमा कुठे बेटा? सांगा तुम्ही. आहे का? त्याची जाणीव आहे का? त्याची ओळख आहे का? त्याचा संबंध प्रगट झालाय का? तो मी आहे असं वाटतं का? माझ्यातच तो आहे असं वाटतं का? माझ्या संसार घातलाय सगळा, माझे लेकरं, माझं घर, ही मला बोलली, तिचा क्रोध, तिच्याबद्दल वाईटपणा आमच्याकडे तर राहतच नाही. क्षणभर येऊन जातं. जसं वाऱ्यावरचा तरंग येतो जातो, किती बदलते, पण पाण्याला तरंग आहे माहित नाही, तरंगाला मी पाण्याचं कळत नाही, पण बघणाऱ्याला पाणीच हे कळतं. तसं साधकाला मी परमात्मा आहे, मी प्रमाता नाही परमात्मा हे कळतंय. पाण्याला मी तरंग नाही, कारण ते आकाराला बघतच नाही. आकार त्याचं स्वरूप नाही. पाण्याचं पाणी वल्ल स्वरूप आहे, आणि ते खळखळ करणार आहे, त्याचा आकार त्याला माहित नाही. तसं भगवंत हा निर्विकार निराकार आहे, त्याला आकार माहित नाही. आकार जगताचा आहे, निराकार भगवंताच्या मध्ये प्रत्ययाचा आहे. जगत तोच आहे, तोच बनला आहे. आकार येतो आणि जातो, पाण्यावर तरंग येतो आणि जातो, तसा जगत आणि येत जातो. ज्ञानी त्याला पाहतो, अज्ञानी त्याला आहे म्हणतो, तो वायात जातो. म्यूट टाका कोणाचं आहे? बाईच्या गळा असलं हिला बोलून टाकते, घेतच नाही आता. म्यूट टाका, म्यूट. बरोबर तर कळत नाही तो या लोकांना, विषयांतर करतात. तुम्ही उषा म्हणल्या, तुम्ही लई चिडल्या, म्यूट काढल्या. आता माझं बोलणं बंद होतं, काय करू काय? कसं असतं बेटा, आपल्या समोर फोन असतो, ह्या बाहेर फिरणाऱ्या असतात. आता फोनवर काडी असली तर आपण ऐकायचं, फोनची काडी गेली की आपण दाबायचं बटन, लगेच काडी येते, म्यूट पडते ना. पण मला म्यूट जर कळत नाही तर बाकी काय कळत? म्हणजे सावधान आहेत का तुम्ही? बेसावत म्हणजे बाई बडबड करते, बेसावत आहे. पण त्याला बोलतात त्याच काय देणं घेणं नाही. त्याला वाटत नाही आपल्यामुळे पोते डिस्टर्ब होतो, आपल्याला अपमान होतो. प्रमाता आणि परमात्मा ते एकच फरक आहे. प्रमाता म्हणजे जीव, व्यवहार करणारी वृत्ती, आणि अंतःकरण. त्या अंतःकरणामध्ये जो व्यवहार होतो, व्यवहार कोण करतं, कुठं होतं हे तरी कळतं करायला. सांगा, कळतं का ते? म्हणजे मी खाल्लं, मी बघितलं, मी पैसा कमवला, मी दुकान सांभाळलं, मी पेशंट तपासले, हे जे आहे ना व्यवहाराचा संबंध, ईश्वराचा संबंध नाही. तो संबंध कोणाला सांगा बरं? व्यवहाराचा आहे.
आता मी दर्शन करते तर मी आहे का नाही? मग मी गेल्याशिवाय दर्शन आहे का? मीचं दर्शन खरं आहे का? मग मी जाणार जाते का? आणि मी तुम्ही टाकता का? मी सोडा वाटतं का? मी तीर्थाला गेले म्हणतो तीर्थ धोंडा पाणी म्हणतो की आम्ही मग तू तो वाढतच त्याला वाटतं हे सांग राहतं पुढचं बोलू का? एका 70 वर्ष, एकाचं 75, कोणी 60, कोणी 80, कोणी 95, त्याच श्वासाचे ठरलेले दिवस. त्या 70 वर्षातून जर 4 धाम केले 1 वर्ष सगळं झालं का? 70 वर्ष 60 वर्षाचे पाप कुठे गेले? किती फिरून 1 वर्ष केलं 4 धाम, 2 वर्ष धरा, 4 वर्ष धरा 4 धाम, ती म्हणते सगळं झालं मग आता. पण ती बाई अज्ञान संपलं असं म्हणते का? सगळं झालं म्हणत नाही, माझं सगळं झालं. माझं सगळं झालं. निवांत बसतील पाप पुण्याचा चालू राहते तिचे. तिचा अहंकार चालू तिला कळत नाही. त्याच्या देहा संबंध सतत आहे हे तिला माहित नाही. ती अज्ञानात तिला माहित ते कळत नाही. त्याच्या जगत भावात ती नांदती ती तिला टाकताच येत नाही. काय कशाची यात्रा? उच्चभूमी पुढे यात्रा पित्रा जत्रा खतरा, यात्रा पित्रा जत्रा खतरा भूमिकेच्या लोकांना. आता मी काल धारूला गेलते, त्या महात्मे तुम्हाला फोटो पण टाकले. सगळ्या डोळ्याने बघा, डोळ्याने धडधड बायकाने बघा माझ्या गुरुचा महात्मा एकच उरलाय. त्यांचं वय 110 म्हणले 12. ते म्हणे मी अजून 4 वर्ष राहणार आहे, 16 जाणार आहे. ठीक आहे, किती अधिकार त्याची 16ला जाणार. किती अधिकार. मग ते काय त्यांनी त्यांची आवड आहे? कारण एकच निष्प्रय पत्राछेड मध्ये महाराज आहे ते सुपर गाडीमध्ये नाही ते झोपायला गादी, पलंगाची गादी पलंग VIP नाही ते. सांगते महाराज, सांगते संन्यासी, झोपायला गादी 30,000ची, त्याला AC 50,000चा, त्याला बसवायला गाड्या 4-5. ते महाराज आहे. जगात हेच आवडंबर आहे की नाही? त्यांचं घर पत्र्याचं तुम्हाला टाकलं मी शेत टाकलाय, ते स्वतःच्या शेतात आहे. आणि त्यांचा शब्द आता त्यांचा आवाज निघाला. 112 वर्ष झाले. आता काय त्यांचा आवाज निघल सांगा? नाही खेडे बोडगाव म्हणे खेडे तिथे राहतात पत्र्यामध्ये. आता त्यांचा आवाज नाही निघत म्हणून पाठ वगैरे तरी ते थोडंफार बोलता येतं. तुम्ही सांगा आपल्याला आत्ताच बोलता येईल किंवा 50-60ला लग्न झालं की बाईचा घसा बसतो. बाई तिसऱ्या दिवशी काडी पिते गट म्हणती लग्न झालं घसा बसला. हो तुम्ही सांगा माझ्यासोबत तुम्ही 8 वर्षात कधी घसा बसला माझा? म्हणजे कसं काय आपण सांभाळतो आपल्याला? मग ते केज वरून परभणीला पायी यायचे, 150 किलोमीटर चालायचे. आता ही वारी ना त्यांची आयुष्यात तीच वारी होती. त्यांना ये ना पैसे नाही जवळ, खायला नाही. परभणीत काम करून पोट भरून ऐकायचं गुरुजीचं. तिथं काम करायचे पोटासाठी, भेटलं तर खायचे नाही तर उपाच राहील. दाखवा महात्मा असा, दाखवा. म्हणून तिचं वाटतं मला आवर्जून. फक्त माझी कालची पूजा मला मनासारखी झाली, कारण सोलापूरून मला फुलं भेटले. किरणे गुलाब केलो ना. किती जो अध्यास आहे तो जन्मजन्मीचा आहे, त्याची निवृत्ती कशी एका जन्मात होईल हे सांगा. आता 34 सोपाई आहे दोहा, आणि तो दोहा आहे गुजराती भाषेत. ऐका. एमा वार नहीं लगाशे जान, एवं वेद वचन छे प्रमाण. एवं वेद वचन, वेदानं 6 प्रमाण सांगितले. तर पंचकरणा विचार जो करे, जो पंचकरणाचा विचार करे, जो पंचकरणा विचार जो करे, तो हमना मुक्ती मनसे तहारे. जो हमना आम्हाला मुक्ती मिळसे तहारे, त्यांच्यामुळं मुक्ती आम्हाला मिळेल. कशामुळं? जो पंचकरणाचं चिंतन करेल त्याला मुक्ती मिळाल. किती छान सांगितलं भगवान. आता कशी मिळाल ऐका. आता टीका. हे बंधो, तुझी कर्मे अज्ञान व देहाध्यास अनादिकालाची आहेत असे जरी आहे. तुझी कर्म अज्ञान. दादा
आपण काय काय वाईट कर्म केले, काय काय पाप झाले, कोणत्या कोणत्या देहात आपण येऊन काय काय कर्म वाईट केले, काय देहानं कर्म वाईट केलं का चांगलं केलं हे माहित नसतं, करताना कळत नसतं, कारण पाप माग असतं, अज्ञान असतं. तुम्ही सकाळी मला काय बोलले, मी गुरु सोबत वारी करायला माई. एक सांग किती म्हणजे पण एक आळादारी की बाबा माझ्यासोबत गुरु होते आणि मी त्यांच्यासोबत वारी झाले. तसं हे उदाहरण देतो म्हणा, तसं लेकरू आहे आई सोबत आलं ते चुकल का? तर आई संमती ना. मग जर आपण गुरुपाशी आलो तर ते अज्ञान काढते ना. ती त्याला चुकू देत नाही, कमी पडू देत नाही, उपाशी राहू देत नाही आई. तसं ती आई तुम्हाला तुमचं काही तुम्हाला दोष ठेवू देत नाही, तुमचे तुम्हाला दुःख होऊ देत नाही, तुमचं अज्ञान ठेवत नाही आणि जन्मजन्मांतराचे पाप तुमच्यापाशी तुमच्या खात्यात उरू देत नाही. ते श्रवण भक्ती श्रवणानं तुमच्या नंदीला काल जरा उशीर झाला यायला आईल्याकडनं जेवायला गेलं तर ते 2च मिनिट सांगितलं बेटा म्हणलं की श्रवणानं म्हणा आईल्या तर हे जसं जसं तुम्ही ऐकताल तसं तुमच्या पूर्वकर्माला पापाला आग लागती. पण जेव्हा पाप सगळं भस्म होतं, तुम्हाला माहितीये का म्हणलं आईल्या किती जन्म पाप केले आपण, काहीच माहित नाही. मग ते पापाचे निघारे संपल्याशिवाय ज्ञान हृदयात प्रविष्ट होत नाही. तुम्हाला त्यांचं मन भगवंताला आहे म्हणतच नाही, जगताला आहे म्हणतं, देहाला माझं म्हणतं, जगताला आहे म्हणतं, देहाला माझं म्हणतं. ते पाप आडवं येतं, ते पाप साधूच्या बोतानं जळून जातं. म्हणून श्रवण महत्वाचं असतं, ते साधायचं असतं. म्हणजे कळावं की नामाची शक्ती काय आहे, पापाला भस्म करणं. ज्ञानाची शक्ती काय आहे, जन्मजन्मांतराच्या कर्माला आग लावणं. मग ते कर्म आणि पाप संपलं की मग अज्ञानाची ती वितळते अज्ञान. पापही नाही, पुण्य नाही. मग श्रवण झालं सुरू, गुरु भेटले, श्रवण मिळालं, ते हृदयात थांबलं, गुरुनिष्ठा आली, श्रवण भक्ती अपरंपार झाली, सगळे ग्रंथ लावून घेतले, भेद मावळला आणि अंतःकरणाचा परमात्मा प्रगटला. बुद्धीचा ईश्वराचा संबंध झाला, महावाक्यानं प्रसाद दिला, गुरुनं श्रवणात बोध दिला आणि साधक सिद्ध झाला. सांगायचं काय कठीण काय, रचना किती सोपी आहे. तुम्हाला प्रवास अवघड आहे, कळणं, अभ्यास करणं, मनाचा निग्रह करणं. तुम्हाला एक सांगते, मनात निग्रह असेल तर व्यवहार बाधा करीत नाही, बोध असेल आवरण राहत नाही, साधू भेटले भ्रम होत नाही आणि चिंतन दाटलं अंतःकरण देहात उरत नाही. उरतच नाही. अष्टांग दंडोत म्हणजे माऊली. परमात्मा 4 वाक्य महत्वाचे. शेवटचे वाक्य सांगा, एक तरी सांगा. शेवटचं खूप छान आहे की अंतःकरण भगवंतात विलीन होतं. अंतःकरण चिंतन दाटलं तर देहभाव राहत नाही. नाही, अर्ध चुकलं तुमचं. अंतःकरणामध्ये जेव्हा ते बोध दाटून जातो, भरून जातो खूप, तर ते चिंतन, तो बोध म्हणजे वेद असतो आणि वेदाची शक्ती अफाट आहे. त्या बोधानं तुम्हाला हा देहाचा संबंध सुटला जातो. एक सुंदर आहे का विषय, सुंदर आहे तुमच्या नशिबानं. जे अंतःकरणामध्ये अंतःकरण देहाकडे झुकलेलं असतं, जडाचा संबंध असतो आणि जगताचं दर्शन असतं, वृत्तीत विकार असतो आणि पदार्थाला सत्ता असते, भगवंताची सत्ता झाकलेली असते. मग पदार्थ नाहीतच आहे, तो आहेच आहे असं ते श्रवण भक्ती त्या मनाला समजावून सांगते. मग मन म्हणजे वृत्ती, वृत्ती म्हणजे अंतःकरण, अंतःकरण म्हणजे प्रमाता, प्रमाता म्हणजे जीवभाव. तो जीव त्या देहाला सोडून अलग होतो, परमात्म्यामध्ये प्रवेश होतो, चारी वृत्त्या समर्पित होतात, अंतःकरण बाधित होतं, त्या ईश्वराचा संबंध होतो आणि बुद्धीचा भगवंताचा ऐक्याचा अनुभव होतो. तो दोघं एकत्र येतात, बुद्धी आणि भगवंत ब्रह्म एक होतात. तेव्हा देहाचा बाध होतो, जगताचा जो दृश्याचा सत्यत्वपणाचा तो आविर्भाव जातो आणि जगत नसून तोच आहे असा अनुभव येतो आणि तो आणि मी दोन नाही असा वृत्तीला संबंध होतो. वृत्ती देहातून सरकती आणि ईश्वरामध्ये समर्पित होती. जगत भाव जातो, देहभाव जातो, जगत भाव जातो, देहभाव जातो. एक सतत समोर तेच आहे, पाहणारा तोच आहे, मी तोच आहे, सगळा तोच आहे, हा भाव आत्मभाव जागा होतो. म्हणजे चारी वृत्त्या ईश्वरात लीन झाल्या, आत्मभावात जागा झाला, देहभाव बंद केला. साधून
महावाक्याचा प्रसाद दिला, तो आनंद परमात्मा प्रगटला. वेद म्हणतात त्याला. एवढं सुंदर कधीच बोल नाही झाला मी. एवढे आता नाही आणि जाऊ शकत नाही. बडे बडे घातले, बडे बडे. सोपं आहे. हो माऊली. एक एक शब्द कोटीचा शब्द आहे, एक एक कोटी. खरंच आहे माऊली. सगळ्यात सार आहे माऊली हे. तुमचं कमी असतं ना थोडं असतं ना. ओके, थोडस लहान असतं ना तुमचे सोपं म्हणून. ओके, 5 साल थंड बेटा. आणि ऐका, येऊन जा ना. नाही, आम्ही 3 सांगितलं. आता ऐका, ते आत्ताच जे चिंतन आहे घेऊन जायचं मंत्र घेतात ना. ऐका, आता तरी चिंतन आहे ते VIP किंवा त्याला अंडरलाईन करायसारखं खरंच आहे. हे सहज हा कसं आहे, ती अनुभूती यावं लागते. आता हे कळालं, परोक्ष ज्ञान आहे. अनुभूती आली, अपरोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञानानंतर भगवंत आपल्यापासून सरकत नाही, त्याची तीच वारी आहे. अज्ञानाला वार करी तीच वारी, तोच वार करी. तो पांडुरंगाला भेटतो. त्या लोकांना पुन्हा भक्तीच आहे का? जे येतात ना नाचत गात, त्यांना पण संतांच्या घरा जन्म. तर तिथंच तो जवळ घेतो. कोणतरी एक होतं, त्यांना विठ्ठल जवळ घेतो. एक अति त्याचा भाव बघून, आणि त्याला चांगल्या कुळा जन्म देतो. त्याचा भाव बदलत जर कमी असेल तर. याच्यावर डिपेंड आहे. ही भक्ती अपरंपार आहे. सांगत काय नाचायला चिखलात तिथून तिथेच नाचवायला म्हणायचं जाऊन. काल तुम्ही बसलात बाहेर, म्हटलं घुसावं, तुम्ही काय म्हणणार रे माई उभा तुम्ही जर घाबरून झाले. आणि बघून बघून आम्हाला पाठ झाले. तुझी कर्मे अज्ञान व देहाद्यास अनादिकालचे आहेत. तुझा अध्यास अनादिकालचा, तुझे कर्म अनादिकालापासून करत आलास. तुला मुक्ती नाही. तुझ्या मला मरायला कर्म, जन्माला मरायला कर्म करायला, ढीक साचायला, पापाचा आणि पुण्याचा. पण तो पुण्याला भाळत जाऊ नये. संताच्या बोधाला भाळा, सतसंगात जगावं, श्रवणामध्ये रमावं, वेदालाच बघावं, आत्मचिंतनात जगावं आणि मनाला हरीकडे न्यावं. हे शब्द सांभाळावे. मनाला कुठं जाऊ दे, तू हरीकडे चल, तो हरीला बघ आणि तो हरीचाच हो. हे मनाला शिकवलं, मन डगमगतच नाही. तू हरीला बघ, तू हरिनाम घे, तो हरीकडे चल. हरीकडे जायला ज्ञान लागतं, हरीला बघायला ज्ञान लागतं, आणि हरीची भक्ताला हृदय लागतं. हरी कळायला श्रवण लागतं, हरी मिळायला गुरु लागतात. हरी गुरु विना मिळत नाही, संता विना. बोधा विना कळत नाही हरी, संता विना मिळत नाही. मिळतो का कुठं? ते देतात तुम्हाला. हरिरूप करतात. हरिरूप होणं आणि हरी म्हणणं दोन. हॅलो प्रेरणा. हा बोला माऊली. हरी म्हणणं नाम, हरिरूप होणं ज्ञान. हो माऊली. बरोबर आहे. हो माऊली. हरी म्हणणं नाम, हरी होणं ज्ञान. मग नामापासून सुरुवात झाल्यावर ते नाम ज्ञानापासून येऊन ठेवतं. हे नामाचं वैभव. हो माऊली. सुरुवात नामानच आहे. तुमची मुलगी जर सुंदर आहे, तुमचं घर जर एकदम छान आहे, कुल तुमचं, तर बापाला हिंडावं लागत नाही. लोक घरी येतात गाड्या घेऊन. चूक आहे. तसं नाम धरायला ज्ञानाकडे जावं लागत नाही, तो त्याला घेऊन जातो. चल माझ्याकडे, आता तुला माझी गरज आहे, थांबू नको, त्या ज्ञानाकडे ये. तसं बापाला गरज नाही. पोरांचे लोकांचे फोन येतात, लग्न करायचं का? बरे का चूक खोट आहे? तसाच अधिकार असल्यावर तुम्हाला संत नेतात हरीकडे, विठ्ठलाकडे. विठ्ठल आत आहे. तुम्हाला काल एक बोलले बघा, हरीला पंढरीचा चोर. म्हणजे काय? त्या म्हणणारी शेंबड्याला तर कळतं का? ह्या हरीला पंढरीचा चोर. पण तो चोर असतो का? त्याला कसत्या व्हायला का पाप लागत नाही का? नाही लागत. तुम्हाला मी म्हणलं राधा चोर आहे आमच्या, जीव नको. तुम्हाला लोभील का माझा?
तर म्हणलं का माणसाला आनंद होतो का? पण त्याला हसू येते. कोणाला? पंढरीनाथाला. ऐका, धरीला पंढरीचा धरला म्हणजे काय? त्याला त्याला कशाला बांधलं? बोधानं, महावाक्यानं त्याला बांधून टाकलं. त्या स्वरूपाला आम्ही तिकडे गेलो, त्याला धरलं. त्याला बी आवडतं बांधलेलं, त्याला पण आवडतं. तसं लेकरू पाठीवर गळा टाकून माईच्या गळ्याला हात बांधते, असं करतं ना. मग ते बैल राग येतो का? नाही. तसं विठ्ठलाला ओळखणारे साधक त्यानं बांधलं बोधानं, चांगलं अंतःकरणानं आणि ऐक्य केलं महावाक्यानं. ते मन हरिरूप झालं. हरीला तेच पाहिजे. माझे लेकरं माझ्यामध्येच यावं येतं. कोणत्या बायला वाटतं माझा पोरगा दुसऱ्या रूम मध्ये जाऊन राहावं, अलग व्हावं? सांगा, कोणत्या बायला वाटतं माझा मुलगा बाजूला निघावा आणि मी त्याच्यापासून अलग राहावी? वाटतं? तसं विठ्ठलाला त्याचे भक्त, त्याचे लेकरं दूर राहू नये वाटत नाही. आणि दूर गेलं त्याचं काही चालत नाही. न माईचं न बापाचं. भेदात जाणं म्हणजे दूर होणं, अभेदात येणं म्हणजे हरीला पाहणं आणि त्याचं चिंतन करणं म्हणजे त्याला बांधणं. म्हणून ते चोर आहे, कारण लपला इथं, म्हणून त्याला बांधलंय. गुरुनं उघड केलंय, त्याला आम्ही धरलंय बोधानं, अनुभवलंय ज्ञानानं, त्याचं ऐक्य झालं महावाक्यानं. असा आमचा हरी आहे. आम्हाला ते भेटीचं काय वाटतं का? दर्शनाचं त्याचं दर्शन सतत आहे. तो आमच्या जवळच गेला कुठं? बांधलं ना. चोर आहे, लपला होता, आवरणाखाली अज्ञानाचा झाकला होता, त्याचं आवरण काढलं, त्याला बांधलं बोधानं, त्याला उघड केलं, प्रगट झाला आणि बुद्धीचा आणि त्याचा संगम झाला. भक्त हरी झाला. आता भक्त जर हरी झाला तर जायचं दर्शनाला कुणी कुणाला? देवानं हरीकडे यावं, भक्ताकडे यावं, भक्तानं हरीकडे जावं. उच्च भूमिका आहे बेटा ही. तुम्हाला नाही जपायचा विषय. सांगा, दोन जर एक झाले, तुम्ही कुणाला भेटायचं उरला होता? जर दोन अलगच नाही तर भेट कशाची? सांगा, भेट कुठून द्यायची? म्हणून संत महान आहेत. त्यांनी हरीला पकडून एक केले, म्हणून त्याची वाट बघते ते सावळ्या वरी आला शिखरावर. म्हणून तुम्हाला बघा शिखरण, चला दर्शन झालं. पण तरी डोकं पाहायला गेलं बेटा, मुख दर्शन झालं, त्याच्या भक्ताला पाहिलं, त्याच्या नगरीत आलो, त्याच्या कणाकणाच्या नामाच्या लहरी अंगावर आल्या, त्याला कळालं माझं लेकरू त्यामुळे म्हणल्या. आणि त्याला आपण कसं कळत आलं का नाही? किती लोक येतो या बाईचा प्रश्न. आणि त्याला कळत का आपण आलेलं? ते एक जण काही आलेले, आणि त्याला आपण माहित पण ना आपण कुठे. त्याला सगळं कळतं बेटा, त्याला कळत नाही असं विषयच नाही, परंतु सर्वज्ञ. म्हणून मुंगेरी पौर में घुंघरू बसता है वही अल्लाह सुनता. घुंगरू केवढा असेल, पाया केवढा आहे, आवाज केवढा आहे, नोंद आहे राहतं त्यांच्या प्रसिद्धी, सगळी नोंद आहे. नोंद नाही असं नाही. आता आपला विषय, म्हणून एक संत चाललं होतं ना, विठू माझा लेकरू वाळा. आता वारी दुसरं काय बोलू आता? विठू माझा लेकरू वाळा, संगे गोपाळाचा वेळा, पुन्हा एक खांद्यावरी नामा करंगळी धरीत. का कोण खांद्यावरी? पंखा का कोण आहे मला पाहत नाही. अभंगा सोडून माझ्या 10 वर्ष झाले. त्याच्यात तुमच्यासाठीच बसल्या. अभ्यास करा, चिंतन करा, अभ्यास करा. त्या रात्री तुला तेच बोलले, अगं ते ध्यास असतं म्हणलं मला, रात्री वाचून झोपायचं, उठलं की वाचायचं, कोणता विषय सांगायचा. 6 वर्ष काय होत नाही, भीतीच होती की कोणतं चुकल का, शब्द हलल का, काही झालं नाही. काय सतत सतत 6 वर्ष ज्ञानेश्वरी, सतत 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 येऊन जा. सांगण्याची काळजी आहे. तुझे कर्म पण अनादिकाळापासून साधले तर तुझं अज्ञान पण लाखो कोटी जन्माचं आहे. एका जन्मात राहतात, कोटी जन्माचं अज्ञान असतं, लाख नाही. तुम्ही कोटी फिरलात, नाही आता आश्रमात आलात. ऐका, तरी आत्मन ज्ञान झाल्यावर त्या निवृत्ती होण्यास अगदी अवकाश लागणार नाही. तुमचं कर्म अज्ञान कोटी जन्मात असत ते, पण ते अज्ञान निवृत्त होण्यास अवकाश सेकंद लागणार, अवकाश लागणार नाही. हे तुला समजावे म्हणून तुझ्यावर एक दृष्टांत सांगतो, ते ऐक तुला.
की तुझं अज्ञान लाख जन्माचे कोटी जन्माचे कर्म खूप होतात, दिगच्या दिग साथे पापाचे, ते कसे भस्म होतील? एका क्षणात होते, एका क्षणात. म्हणून ज्ञानाला खूप महत्व आहे बेटा वेदाला. आता दृष्टांत आहे गुहेचा. पृथ्वीवर असणाऱ्या पर्वतातील गुहात हजारो वर्षाचा जो अंधकार असतो, पृथ्वीवर गुहा आहेत ना, अरण्यात, डोंगरात, पण त्याच्यामध्ये अंधार सतत असतो. तो जपतप केल्याने अथवा काठीने बडवून काढल्याने नाहीसा व्हायचा नाही. बघा काय उदाहरण दिले. आणि त्या गुहेतला अंधार जर नाहीसा करायचा, जप केला जातो का अंधार? तप केला जातो का अंधार? दान केलं जातो का अंधार? किती आंधळेत आपण. मग तो अंधार काढण्यासाठी तिथे ड्युटी किंवा लाईट लावली तर जाईल. तसं अज्ञानाचा अंधार अहंकार काढण्यासाठी ज्ञान प्रगट केल्याशिवाय तो जाईल. पण जप तप कर्मे वावदेच धर्मे. अरे काय सुंदर सांगितलं हरिपाठात. त्याने सांगितलंय ना, एका ठिकाणी सांगितलंय की हे अहंकार सांगितलंय माऊलीनं. एक प्रमाण देतात हरिपाठ कशामुळे घेतला? कारण तुमच्यापासून मी भजनी मालिका आणली, आता दिवसभरीच काम करायचं, कुठं जाणार नाही. मला कुठं सिद्धी वायाची उपाधी दम्म धर्म. दम्म म्हणजे अभिमान येतो, अहंकार. उपाधी वाया व्यर्थ उपाधी. जपत योग याग विधी. याग म्हणजे यज्ञ, योग म्हणजे माऊली तुमची, सॉरी चांगदेव. ते सुद्धा व्यर्थ केलं की आलं शरण मुक्ताबाईला. मग तिथं योग जमत नाही, यज्ञ जमत नाही, तर तुमचं काय चटचट केलेलं काम? आपलं काय छटपटच आहे की. आता ऐका, जपतप केल्याने अथवा काठीने बडवून काढल्याने नाहीसा व्हायचा नाही अंधार, तर तो केवळ प्रकाशाने नाहीसा होतो. प्रकाश लाईटचा घ्या, टेंबाचा घ्या, दिवाचा घ्या, बॅटरीचा घ्या, कुठलाही प्रकाश घ्या. ज्यावेळी कोणी त्या गुहेत मशाल घेऊन जाईल त्यावेळी अंधकार काही असे नाही म्हणणार नाही. मी हजारो वर्षाचा आहे, सबब एकदम नाहीसा होणार नाही, तुझी ड्युटी लावलीस तरी मी जाणार नाही, असा अंधार म्हणत नाही. त्याला जावंच लागतं. तसं बोधात मन आलं की त्याला देहातून बाहेर यावंच लागतं. त्या मनाला म्हणून खरं सांगू का, ह्या बाईला पाया पडा. एकदम नाहीसा होणार नाही, कारण त्या अंधाराचा विरोध जो प्रकाश तो प्रगट झाला रे. झाला की अंधार नष्ट. अंधाराचा विरोधी प्रकाश आहे, तो प्रकाश प्रगट झाला की अंधार नष्ट होतो. म्हणून समजावे, तो नष्ट होण्यास जसा वेळ लागत नाही त्याप्रमाणे कर्मे अज्ञान व देहाध्यास, कर्मे अज्ञान आणि देहाध्यास यास निवृत्त होण्यास वेळ लागणार नाही. ते ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. एक गोष्ट सांग, किती छान सांगितले. त्याच्यामध्ये जास्त गोष्टीच येतात, कारण सुरुवातीच आहे ना हे. काढायला शिकवायलाच ना, त्याशिवाय आम्हाला त्यात इंटरेस्ट पण एवढं बोध दिला तर ते किती पटकन कळालं ना. म्हणून गोष्टी एक एक पायऱ्या ओलांडणं, एक एक ग्रंथ लावून घेणं, तर आपली बिल्डिंग होते, आपल्या ज्ञानाचं मंदिर बनतंय, असं असते. आता आहे का, पूर्वी दृष्टांताचा सिद्धांत माहित आहे. आम्ही रिकाम्यावर कामाला, गॅस फीस नाही, आम्ही थांबणार आहे. हो हो. त्याला जायचं मेले राहता. आता सिद्धांत म्हणजे काय? अज्ञान व त्यामुळे झालेला देहाध्यास आणि त्याची कर्मे ही दीर्घकालाची जरी असले, अज्ञान आणि अज्ञानामुळे देहाध्यास, याच्यावर आपण थोडं बोलू. कारण एक सांगतो तुम्हाला, काल मायाताई बोलल्या, अरे तुमचे शब्द आम्हाला झेपत नाहीत. अध्यास, अज्ञान, हे त्रिपुटी, ब्रह्माचं कधी ऐकलंच नाही आम्ही. आम्ही राम ऐकलं, रामचरित ऐकलं, रामाचं रामायण ऐकलं. ते रामायण त्यांचा अवतार काल आहे आणि रामाचं स्वरूप हे वेदांताचा काल आहे. हे वाचणारा माइंड नसतं, ते तोवर बसायचं रामायणात. रामाचं स्वरूप म्हणजे ज्ञान आहे. राम हा भगवान आहे का राम हे स्वरूप आहे? 2 पॉइंटवर आपण बोलू 2 मिनिटं. मला जेवढं समजेल तेवढं मी सांगते. रामाच्या लीला म्हणजे अवतार कार्य आहे. रामाचं स्वरूप म्हणजे वेदांताच्या श्रवणाचं भाग्य आहे. राम निधामाला गेले, राहिले का पृथ्वीवर? त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे लीला ते केल्या. रामाआधी घडले रामायण. तुम्ही सांगा, त्याची लीला म्हणजे भक्ती, त्याची प्राप्ती म्हणजे मुक्ती, त्याचा अनुभव म्हणजे मोक्ष स्थिती. हे पॉइंट कळतच नाही मूर्ख लोकांना. त्या भक्ताला बी कळत नाही, वाचणार तिथंच बसते ते. किती वाचायचं? त्याला अनुभवायचं, त्याला जाणायचं, त्याला मनात आणायचं, त्याच्या ऐक्य
भोगायचं. एक तर कळणार रामायण वाचन म्हणलं थोडंफार कधी, पण त्याचं चिंतन, रामाचं मिलन, रामाचा अनुभव, रामाची प्रतीती कधी घ्यायची. रामायण वाचणं ही भक्ती आहे, राम करणं मुक्ती आहे. हे लोक आम्ही बोलू शकत नाही, आडवंग लोक असतात ते, कारण त्यांचं आम्ही ठाम आम्ही वाचणारच, भक्तीत आहेत, आम्हाला कळणारच, तुमच्या पुढचा रस्ता नाही. लीला ती अवतार कार्य, रावणाला मारण्यासाठी जन्म आहे, त्यांचा देह आहे, जन्म नसतो त्यांना. रावणाला मारायचं होतं, राक्षसाला वध करायचा होता, दुःखाचं दुःख हरण करायचं होतं, आणि पृथ्वीतलं पाप संपवायचं होतं. म्हणून रामराय आले त्यांना. कृष्ण आले, तो कोण? कधी रामवरून आले, कधी कृष्णवरून आले, कधी ते छोट रूप तुमचं काय आईचा मुंडका कापलं परशुराम वरून आले, कधी थोडा का प्रसंग केला, काही जास्त वेळ राहिले पृथ्वीवर. कृष्ण परमात्मा 140 132 पूर्ण अवतार, रामाचा काही काल अवतार, आणि बाकीच्या अंश अवतार, वराह, कच्छ, मच्छ. मग जप करताना म्हणतो का कच्छ कच्छ कच्छ, म्हणतो मच्छ मच्छ. तर रामाचा पूर्ण अवतार आहे, राम परब्रह्म आहे. मग आता राम परब्रह्म आहेत, मग ते कसे आहेत, कुठं आहेत माहित नको, राम कसे आहेत ते रामानापासून कळतं का? आणि मी जरा स्पष्ट बोलते म्हणून लोकांना मी वाईट वाटते, खरं बोलते पण मी. त्याच्या लीला ऐकणं ही पुण्य भक्ती आहे, रामावरची निष्ठा आहे, पण राम करणं ही मुक्ती आहे. म्हणून अद्वैत साक्षात्कार पाहिजे, अध्यास निवृत्त झाला पाहिजे, अज्ञान टाकलं पाहिजे, साधूची संगती केली पाहिजे, अध्ययन झालं पाहिजे, वेद आत गेला पाहिजे, तर राम तुमच्या सोबत आहे हे कळतं. ग्रंथातला राम लीला आहे, तुमच्या सोबत राम आत्मलीला. काय बोला अशा लोकांना मी वचन राम तुम्हाला आवडे तर म्हणे 18 काळतेच, आणि कधी वाजायचं पंचकरण सांगा, इकडे कधी यायचं सांगा. मी वाचलं पुन्हा मी वाचणार, मीच म्हणतो की त्याला आनंद होतो ना, मी एवढं वाचलं म्हणून. सोपं नाही बेटा. अविद्या मरणं, जगताचा बात करणं, स्वरूपाला बुद्धीने धारण करणं, आविष्कार त्या सुखाचा असणं, अद्वैताचं ज्ञान घेणं, जगताचा बाध होणं, आणि स्वरूप साक्षात्कार करणं, आणि त्या स्वरूपामध्ये बुद्धीनं राहणं, आणि दृश्याला सोडून देणं सोपं आहे? सोपं आहे का? म्हणून तुम्हाला मी जे म्हणते ना, बहिरंगाची कथा, अज्ञानाची व्यथा, अज्ञानाची व्यथा, बहिरंगाची कथा, बहिरंगाच कथा आहे ना. रामाच्या लीला म्हणजे बहिरंग आहे, आणि आराम करणं हे अंतरंग आहे बेटा. काय सांगा, कुणाला बोला आम्ही, कारण ते लोक सोडत नाही त्यांच्या मताला. तुमच्या आईला नाही बोलले तुम्हाला रामाच्या आवड होती ना, म्हणलं तुम्ही येत नाही ना, म्हणलं माझ्याकडे येत नाही म्हणलं ना, रामाला आणलं तुम्ही नाही आल्या म्हणलं, आईला बोलले, हसले त्या. तुम्ही येऊ शकत नाही म्हणलात ना पहिल्यांदा, राम मला तू जात नाही कशी मी बघतो. त्या म्हणलं मी नाही सोडू शकत, कारण तसंच असतं. नामदेव काय म्हणला, मी सोडत नाही पांडुरंगाच्या पायात. सगळे हसले, संत सभा बसली होती. कसं म्हणले, कच्च मडक हे. ते म्हणलं मी मडक नाही, रडायले, देवापाशी आले. आता ते मला माहिती विठ्ठल मला खरं बोलतोय, जवळ घेते, मला चांगलं म्हणते विठ्ठल. ते मला नाही, देवा तुम्ही सांगा. मला गोरा कुंभार, मुक्ताबाई, सगळे संत मंडळी मला चौका सगळंच होते तिथं, बंका चौका नामा सगळे होते. म्हणले मला सगळे कच्च मडक म्हणून हसायलेत, मला नाव ठेवायलेत. मी कच्च आहे का, खरं सांगा. हो. पांडुरंग म्हणले हो, तुम्ही पण नाव ठेवायला. मी कसं काय करू आता, फक्त कसं हो. जा मुले औंड्याला, टीचर महाराज आहेत, अजून मंदिर आहे तिथं, पुराव आहे नामदेव काळातला, छोटं नाहीये, प्रूफ आहे आमच्या तिथे, प्रूफ. मग भक्तीच्या पुढे ज्ञान हे सांगून दिलं जगाला.
तुला विठ्ठल बोलला म्हणजे काय झालं? विठ्ठल कळाला का? विठ्ठलचं बोलणं प्रेम, विठ्ठलाचं बोलणं भक्ती आहे, विठ्ठल कळणं मुक्ती आहे. कळतं का टंबरेल डोक्याला? बोललं मग काय झालं? काय झालं? किती अवघड आहे दादा आम्हाला तुम्हाला सांगायला हे विषय. कारण तुम्ही बेदून नसता तर तुमच्या नशेत, जसा दारू मध्ये नशेत असतो तसं तुम्ही बघतच नशेत येत. त्याला काहीच कळत नाही. ते मग तुम्हाला दारूशिवाय जमत नाही, तुम्ही म्हणजे भेदाशिवाय जमत नाही, कारण भक्तीला भेद लागतोय हे तुम्हाला कळत नाही. मध्ये अंतर आहे ना. तू माझा स्वामी मी तुझा रंग, तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळी क, पाहताना दिसे वेगळी क. तुला जाणलं तू माझ्या वेगळा नाही, आणि तुला भक्ती केली तर भिन्न वाचून नाही, आणि तुला तुझ्या मुक्तीसाठी संत वाचून नाही, तुझी प्राप्ती संता वाचून नाही, तुझी भक्ती वेदा वाचून नाही. आणि जर पाहायला गेलो तू मी दोन नाही, हे ज्याला कळालं त्याला कुठलं कमी पडत नाही. सहज माझे हे कळायला पाहिजे राधा. तुम्हाला भक्ती धरून बसा वाटते ना? मान्य भक्ती श्रेष्ठच आहे, मान्य सलाम आहे भक्तीला, सलाम आहे आमच्या भक्तीला. पण भक्ती भेदातून होती हे तुम्हाला कळावंच लागतं. तू माझा स्वामी, माझा कोण तुम्हाला काय आईच आहे मालक, पण तो कुठे हे कळाल्यावर मालक जाते. तू माझा स्वामी मी तुझा रंग, जगाच्या दृष्टीने तू मला सांभाळतो, जन्म देतो, माझा आता तुझ्याकडे आहे, तू मला कमी पडू देत नाही, तू मला आधार बनला, तू धावून संकटात आला, तू सगळं काय केलं, पण तुझं खरं दर्शन नाही दिलं, म्हणून रामदेवाला हाकललं. अपोलो म्हणून पाहताना दिसे वेगळी क. आणि देवा तुला जर बघायला गेलो तू कुठे आहे, तू कसा आहे, तुझं स्वरूप काय आहे हे बघितलं संताच्या संग जाऊन, तर तू माझ्या स्वरूप आहे, आपण दोघं दोन नाही. मग भक्ती केली तर जाणून केली. मग आता भक्ती अभेदाची झाली, हे संपला, हरी हृदयात आला, भक्त आणि भगवंत एक झाला, ज्ञानी महात्मा म्हणते त्याला. तसं तर मग तुमच्या दर्शनाला होतं ना आनंदित, तसं मन झालं नाही. तुम्ही रडला का? मी रडले माझ्यासाठी, तुम्ही रडला ते मान्य आहे, बोलून तुम्हाला बोलू हे मान्य आहे, पण मी शांत राहिले, कारण त्याला भेटायचं होतं, मला त्याला जवळ घ्यायचं होतं. मी काय करू सांगा, मी काय करू? तसं लेकरू रांगायले तर माय तिकडे जाती, लेकरू येत नाही, लेकरू चुकलं रांगायला, मायला शोधायला माय पळती, तसं माऊली पळतो आमच्यापाशी येतो. तुम्ही सांगा, लेकरू रांगायला रडायला मायला बघायला माय दिसन माय पळती, तसं ज्ञानामध्ये भगवंत जवळ येतो पळून. पचल न पचल, आवडल न आवडल, खड्ड्यात जाऊन बसा, आम्हाला सांगू नका काही. बघा ना अरे कमी बनबन सांगा, बाळाच्या माग माय असते का? मायच्या माग बाळ असतं? बाळाच्या माग माय, संत माय. हरिओम. एक मिनिट ऐका, एक सांगते उदाहरण बेटा. 4 मुली असतात, आम्ही 4 बहिणीत, आम्ही पण का, आणि त्यामुळे झालेला देहाध्यास तिथंच थांबायचं असतं राधा. आपण काय वाचतो तेच कळत नाही आपल्याला, कुठं थांबायचंय. कोणतं अज्ञान आणि त्यामुळे झालेला देहाध्यास म्हणजे देहाचं भान. देहाध्यास म्हणजे अध्यासाची वाक्य सांगते काल मला अजून सांगते. ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते भासणं म्हणजे देह. आता तो नाहीच आहे. पाण्यावर लाट, पाण्याचाच आकार आहे, पाण्यावर लाट दिसती म्हणजे पाणीच आहे. तसा हा देह दिसतो, तो आत्मरूपच आहे, त्याच एक रूप आहे. तो देहरूपानं प्रगटलाय परमात्मा. जसं बीज आहे, आता आपण बी लावलं आंब्याचं, जे म्हणजे पाणी टाकलं तर बीच काय झालं, आंब्या झाड आलं. तुम्ही सांगा, ते झाडाला पानं आले, फांटे आल्या आणि तोर आला आणि नंतर आंबा आला. मग तुम्ही सांगा, त्या आंब्यातून प्रगट झालं पान फूल का दुसरं पण झालं? तसं
तसं त्या ईश्वराच्या सत्तेतूनच हे विश्व प्रगट झालं. ती आत्मसत्ता आहे. पान कुणाचं? आंब्याचं. फुल कुणाचं? आंब्याचं. फळ कुणाचं? आंब्याचं. तसा जीव कुणाचा? ब्रह्माचा. शिव कुणाचा? ब्रह्माचा. जगत कुणाचं? ब्रह्माचं. भिन्न कोण कुणाचं? आपल्याला आपण पान म्हणतो, फुल म्हणतो, आंबा म्हणतो, पण त्याच्यात सगळं आंब्याचं बीजच आहे. त्याचं सगळ्या विश्वात हरीच आहे. हे कळालं तर बीज कळालं. मग आता अध्यास काय म्हणतात काय नाही आपण अहिल्याकडे घेऊ. ठीक आहे. मंडळी श्री गुरु ची निवृत्ती म्हणजे मुक्ती आहे. अध्यास होणे अज्ञानाची स्थिती आहे. अविद्या वृत्ती आणि अविद्या वृत्ती अज्ञान आणि बोध ही शक्ती वेगळी आहे. मग अध्यास का होतो? कुणाला होतो? अनादिकालात अविद्या तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्हाला जन्ममृत्यू आहे. आणि अविद्या आणि त्याचा अध्यास म्हणजे ते जगत दिसणं, व्यवहार होणं, विकार होणं, संबंध देहाचा होणं, कसा होणं, काय होणं, का होणं, सगळं सांगते दुपारी. टाइम काय सांगायचं म्हणून थांबते मी. हॅलो पल्लेवाड. हो माऊली.